राष्ट्रवादीची थोड्याच वेळात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची बैठक सुरू होते। वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। या बैठकीकरता आजी माजी आमदार खासदार उपस्थित असतील। पक्षातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, या बैठकीकरता कोण कोण आता उपस्थित राहण्यास सुरुवात झाली आहे? निश्चितच लागवी आपण पाहतोय की आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पार पडते, ती म्हणजे वायबी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडत आहे। मात्र सोमवारीच आपण पाहिलं होतं की पुण्यामध्ये कोर कमिटीची बैठक पार पडली होती आणि त्यानंतर लगेचच आज मुंबईमध्ये संपूर्ण आजी माजी आमदार असतील, खासदार असतील किंवा मग प्रमुख पदाधिकारी असतील यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडणार आहे। आगामी काळातील निवडणुका असतील किंवा मग मागच्या झालेल्या निवडणुका, या सगळ्याच निवडणुकीमध्ये राहिलेले जे उमेदवार होते त्यांना देखील आज या बैठकीसाठी बोलवण्यात आलेला आहे। भविष्यकाळातील पक्षाची रणनीती असेल, या सगळ्याच विषयावरती चर्चा जी आहे ती केली जाणार आहे। त्यामुळे विशेषतः आपण पाहतोय की शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे, कारण मागच्या काळामध्ये या बैठका झालेल्या नव्हत्या आणि त्यामुळेच आज ही बैठक पार पडत आहे। खरं तर पुण्यामध्ये सगळ्याच प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आणि शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये एक विशेष बैठक पार पडली होती आणि त्यानंतर आज संपूर्ण पक्षातील महत्त्वाचे पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे निश्चितच शरद पवार काय मार्गदर्शन करतात, काय नेमकी पक्षाची रणनीती असेल, भविष्यामध्ये तळागाळातील सगळेच कार्यकर्ते यांच्याशी कसं जुळून राहता येईल, या सगळ्यावरती आज चर्चा केली जाणार आहे। विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ज्या घडामोडी घडत आहे यावरती देखील प्रामुख्याने चर्चा केली जाणार आहे। त्यामुळे आता थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे। बैठकीसाठी स्वतः अध्यक्ष शरद पवार हे पोहोचलेले आहेत। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे असतील, जयंत पाटील नेते असतील, जितेंद्र आव्हाड आमदार असतील, जे आजी माजी आमदार आहेत सुनील भुसारा असतील किंवा मग इतर जे नेते आहेत, सुरेश म्हात्रे हे खासदार, हे देखील काही वेळापूर्वीच पोहोचलेले आहेत बैठकीसाठी। त्यामुळे निश्चितच थोड्या वेळामध्ये ही बैठक सुरू होणार आहे। लागवी अगदी मीनाक्षी, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।